महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठा इशारा दिलाय। सुमारे 17 लाख कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाण्याची शक्यता आहे। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मंत्रालय, महानगरपालिका, परिषद, आरोग्य विभाग त्याचबरोबर शैक्षणिक सेवांवर याचा परिणाम होण्याची भीती वर्तवली जाते। जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पदांची भरती करणं तसेच कॅशलेस विमा योजना यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत। सरकारनं अद्याप ठोस निर्णय न घेतल्यानं संपाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाण्याची शक्यता आहे। तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर काही महत्त्वाच्या मागण्या आहेत। राज्य शासनानं जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे नियम, कार्यपद्धती तसेच अटी शर्ती स्पष्ट करणारी अधिसूचना त्वरित जारी करावी। आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10, 20, 30 वर्षांनंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत। त्यांना योजनेचा लाभ लागू करावा। निवृत्तीचं वय 60 करावं। सध्या मंजूर पदांच्या 35% जागा रिक्त आहेत, त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडतो। त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी। केरळच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी शिक्षकांसाठी व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, सुमारे 17 लाख कर्मचारी, सरकारी कर्मचारी हे संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, येत्या मंगळवारपासून 17 लाख कर्मचारी आहेत ते संपावर जाण्याचं त्यांनी ठरवलंय आणि याचा तर रुग्णसेवेवरती परिणाम होण्याची याची भीती दर्शवली जाते। मात्र गेल्या 15 महिन्यांपासून महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची जी आहे ती अद्याप पूर्तता झालेली नाहीये आणि त्यामुळे ज्या कर्मचारींमध्ये तो प्रचंड संताप जो आहे तो पाहायला मिळतोय। प्रलंबित मागण्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी जो आहे तो हा संप पुकारण्यात येणार आहे। 21 एप्रिल पासून सुमारे 17 लाख मंत्रालयीन, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल आणि आरोग्य विभाग असतील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपामध्ये जे आहे ते संप पुकारल्याचा इशारा यांनी दिलेला आहे। मात्र या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आता माघार नाही असा जो आहे तो निर्धार या सर्व कर्मचारी संघटनेकडून देण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हा संप पुकारलाय। राज्यात जे महायुती सरकार होतं, मागे शिंदे सरकार होतं, त्यामुळे त्यांनी दिलेली आश्वासनं आहेत ती एकंदरीत मान्य झालेली नाहीत। या सर्व ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये पेन्शन सुधारणा असेल किंवा अशा काही विविध मागण्या होत्या, त्यावरती शिंदे सरकारने 15 महिन्यात पूर्णपणे दुर्लक्षित केले आणि अनेकदा निवेदनं दिली होती। मात्र त्यावर या निवेदनांकडेही जे ते राज्य सरकारने पूर्णपणे जे ते दुर्लक्ष केल्यामुळे जे सगळे कर्मचारी आहेत ते आता संपावर जाताना पाहायला मिळणार आहेत। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।